हॅलो. कालच आपण क्लास 11 कंप्लीट केलं, ठीक आहे. आणि आज आपल्याला कंप्लीट करायचं होतं क्लास 12. ठीक आहे. एक चूक झाली माझ्याकडनं चूक झाली ते असं की ॲक्च्युअलमध्ये PC मध्ये मी PPT बनवली, सगळ्या फॉर्म्युलाज, कन्सेप्ट, सगळे क्वेश्चन्स कुठले घ्यायचे सगळं केलं. मोर दॅन 400 स्लाइड्सची PPT बनली आणि अचानकपणे लाईट गेली आणि त्या पीसीला बॅकअप नाहीये, पॉवर बॅकअप नाही. लाईट गेली आणि ती PPT उडाली. मी Ctrl+S करायचं विसरलो. 150 पर्यंत स्लाइड शिल्लक होत्या, पण बाकी सगळं पाण्यात. ठीक आहे. मग आता हे जे लाईव्ह लेक्चर आहे, ते लाईव्ह लेक्चर म्हटलं हे झालं साधारणतः 12:30-1 वाजता. आता मी म्हटलं 3-4 तास बसून काही करून 5 वाजेपर्यंत ते कव्हर अप करू. पण मी अजून 100 PPT स्लाइड्स बनवू शकलो, कारण ते क्वेश्चन रिट्रीव्ह करणं सगळं एकट्याला करावं लागतं. पण ते नाही झालं, डेफिनेटली माझ्याकडनं नाही झालं ते. तो आता अपडेट असा आहे की जे लाईव्ह लेक्चर होणार होतं ऑफ फॉर्म्युला शॉर्ट किंवा म्हणा कन्सेप्ट प्लस फॉर्म्युलाज, ते आता नाही होणार. पण ॲज प्रॉमिस्ड की आता 11 तारखेच्या विद्यार्थ्यांचं काय म्हणतात त्याला एक्झाम आहे, बरोबर ना. त्यांची पहिली शिफ्ट आहे. 13 तारखेवाल्यांना तरी काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे 11चे माझे विद्यार्थी आहेत. काहीही करून बेटा, काहीही करून, ठीक आहे, काहीही करून मी उद्या सकाळी 7-8 पर्यंत जेव्हा पण जमेल मी पूर्ण रेकॉर्ड करून, आता मग हे रेंडर करायला थोडाफार वेळ लागेल त्याला, पण ते करेल. साधारण मॅक्सिमम 5 to 6 आवर्सचं एक रेकॉर्डेड लेक्चर असेल. 5 to 6 आवर, थोडीफार लेंथ पुढे पण जाऊ शकते. त्याला तुम्ही 1.5 किंवा 2x वर बघा, 2x किंवा 1.5 वर बघा, कारण इट विल बी द बेस्ट फॉर्म्युला शॉर्ट ऑफ ऑल लेक्चर्स. जेवढे पण आपले लेक्चर तुम्ही केले असतील, माझे 200 PYQ केले असतील, रक्षक केले असेल, कोणी MHT CET 500 वर PYQ केलं असेल, कोणी चॅनलला नवीन आलं असेल, तर जे पण लेक्चर्स आहेत त्याच्यामुळे टोटल आपल्याकडे जे 12वीचे चॅप्टर आहे, क्लास 12चे जे पण 16 चॅप्टर्स आहेत, 16 चॅप्टर्स, त्याचे जेवढे पण फॉर्म्युलेज आहेत, जे लास्ट स्टेजला आपण अप्लाय करतो ना, ते सगळे फॉर्म्युले मी डिस्कस केले. फॉर्म्युला डिस्कशन, फॉर्म्युला कसे लावायचे, त्याचे काही क्वेश्चन्स आणि कन्सेप्ट सुद्धा. ठीक आहे. सो सॉरी फ्रॉम माय साइड, लास्ट मोमेंटला हे कॅन्सलेशन झालं, बट डोंट वरी. एनी हाऊ काही झालं तरी मी ते उद्याच्या उद्या अपलोड करून राहील. तुम्ही अभ्यास करत राहा, तुमचा रिव्हिजन करत राहा. जे तुम्ही करताय, केमिस्ट्री करा, मॅथ्स करा, आधी पण जी सिरीज फॉलो केली असेल त्याच्यातून पण ज्या नोट्स असतील ते रिवाईज करत राहा. पेपर चांगला जाणार आहे आपला, ठीक आहे ना. हॅव दॅट कॉन्फिडन्स. उद्या एक व्हिडिओ आणेलच मी त्याच्यावर, पण आधी लेट मी गेट दिस डन. अगेन सॉरी फ्रॉम माय साइड. ऑल द बेस्ट.